या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स, शहादा। शहादा शहरात अवैध धंदे अक्षरशः जोमात सुरू असून त्यावर कारवाई करायची जबाबदारी असलेले पोलीस प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे। ही झोप नसून हप्त्याच्या उभेतली विश्रांती आहे, असा थेट सवाल आता नागरिकांनी उपस्थित केलाय। अवैध धंदे खुलेआम सुरू असताना पोलीस यंत्रणा सर्व काही आलबेल असल्याचा देखावा करत आहे। विशेष म्हणजे IPS, IAS अधिकाऱ्यांपेक्षा जास्त कमाई पोलीस निरीक्षक आणि DB पथकांचीच होत असल्याची चर्चा शहरभर दबक्या आवाजात नाही तर उघडपणे सुरू आहे। पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असते, मग तीच माहिती पोलीस प्रशासनाला कशी काय मिळत नाही की मुद्दाम डोळेझाक केली जात आहे। प्रत्येक धंद्याला दरमहा, ठराविक हप्ता आणि त्या बदल्यात अभयदान अशीही काहीशी व्यवस्था शहरात रुजली असल्याची शंका बळावत आहे। DB पथकांचे गुप्त दौरे, अचानक भेटी आणि कारवाईचे नाटक ही केवळ वरिष्ठांची डोळ्यात धूळ फेकण्यासाठीची प्रक्रिया ठरत असल्याचे चित्र आहे। एखाद्या छोट्या माशावर कारवाई करून मोठे मासे मोकळे सोडले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे। प्रशासनाला प्रश्न आहे, शहाद्यात कायदा मोडणाऱ्यांना मोकळे रान दिले आहे का? पोलीस खात्यातील काही अधिकारी स्वतःला कायद्यापेक्षा वर समजतात का? की हप्ता संस्कृती इतकी खोलवर रुजली आहे की कारवाईच अशक्य झाली आहे? जर ही परिस्थिती अशीच राहिली तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा तरी कुणाकडून करावी? आता तरी वरिष्ठ अधिकारी, गृह मंत्रालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे लक्ष या गंभीर बाबीकडे जाणार का? की शहाद्याचा कायदा वाटा बाजार असाच सुरू राहणार? शहाद्याला पोलीस हवे आहेत, हप्ते वसूल करणारे दलाल नव्हे।